हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एक मोर्चा काढला होता। त्या मोर्चाचा एल्गार पुकारण्यात आला होता। त्याला असंख्य मराठी बांधवांनी प्रतिसाद दिला आणि सरकारला तो GR मागे घ्यावा लागला। आपल्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांचे पण कट्टर सैनिक आहेत आणि राज ठाकरे यांचे सुद्धा कट्टर सैनिक आहेत। आपण सुरुवातीला राजेंद्र साहेबांकडे जाणार आहोत। सर, उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। यासाठी कुठला झेंडा नसणार आहे, कुठला पक्ष नसणार आहे, एकच विचार असणार आहे, महाराष्ट्राची अस्मिता मराठी, आणि यासाठी संपूर्ण तयारी चालू आहे। काय सांगाल? महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या दृष्टिकोनातून आज तुम्ही जर बघितलं असेल, सर्व मराठी माणूस जसं ज्यावेळेला ह्याचा लढा झाला संयुक्त महाराष्ट्राचा, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी जसे सर्व लोक एकत्र होऊन त्या ठिकाणी हे जे आक्रमण केलं होतं ह्या लोकांनी ते परतून लावलं, त्याच पद्धतीने गेले 15 दिवस झाले। आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी GRची होळी करण्यात आली आणि त्यानंतर हे सरकारला नमवावं लागलं आणि त्यानंतर ते GR रद्द केले गेले। हा खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा एकजुटीचा विजय होता आणि त्याला मेन म्हणजे या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, आदरणीय राज ठाकरे साहेब असतील, या दोघांनी मिळून जे काही आवाहन केलं होतं आणि त्याला मराठी माणसाने आणि महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही चळवळ त्या ठिकाणी निर्माण केली आणि सर्व मराठी बांधवांना एकत्र केलं, तो उद्याचा दिवस आहे आणि तो विजयी मेळावा आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी प्रत्येक मराठी माणूस यासाठी उत्सुक आहे। महाराष्ट्रातून लोक येणार आहेत। आज संबंध तुम्ही बघितले असेल, ह्या संबंध महाराष्ट्रातले वेगवेगळ्या विभागातून ही लोक येणार आहेत आणि ही सर्व तयारी मला वाटतं हे जे प्रमुख आयोजक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, या दोघांनी या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल उद्याचा जो काही विजय मेळावा होणार आहे हा विक्रमी होणार आहे आणि त्यामध्ये संपूर्ण तुम्हाला जर त्या ठिकाणी एक चित्र दिसेल की सर्व ठिकाणी तुम्हाला मराठी माणूस त्या तिकडे अभिमानाने त्या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे। सर, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती मराठी माणसासाठी, मराठी विचारांसाठी, मराठी संस्कृतीसाठी। मात्र तुमचे आधीचे सहकारी एकनाथ शिंदे म्हणतात जय गुजरात जय महाराष्ट्र, या वक्तव्य त्यांच्यावर टीका होते। तुम्ही कसं बघता टीकेकडे? मला वाटतं त्यांना जय गुजरात केल्याशिवाय त्यांचं पुढचं भवितव्यच नाही, त्यामुळे त्यांना जय गुजरातच करावं लागेल, कारण त्यांना दत्तक पुत्र म्हणून त्यांना घेतलेला आहे यांनी आणि ते कशा पद्धतीने मराठी माणसाला, महाराष्ट्राला कशा पद्धतीने त्यांनी जो काही विश्वासघात केलेला आहे ते संपूर्ण जगाने बघितलेलं आहे। म्हणजे 33 देशांनी पण मला वाटतं बघितलं असेल आणि तुम्ही बघितलं असेल ही जनता बघते कशा पद्धतीने गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचार केला होता। त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम लावण्याचा प्रयत्न केला, बटेंगे तो कटेंगे, तो काही झालं नाही। मग आता हिंदी सक्ती म्हणून तो त्या ठिकाणी GR ऑफिशियली आणण्याचा प्रयत्न केला, परंतु या मराठी लोकांच्या एकजुटीमुळे या ठिकाणी तो हाणून पाडला गेला आणि त्यांना रद्द करावा लागला विधानसभेच्या पहिल्या दिवसाच्या अगोदर। म्हणजे किती नामुष्कीची पाळी आली आणि जर आता हा उद्याचा जो मेळावा पार पडणार आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी, महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी जो काही अन्याय झाला त्याला वाचा फोडण्यासाठी मला वाटतं हा संबंध, हा मेळावा त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे आणि दोन्ही नेते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातली जनता उत्सुकतेने उद्याच्या दिवसाची वाट बघते। सर, बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती आणि संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा इच्छा आहे, प्रत्येक गल्ली गल्ली चौकामध्ये चर्चा आहे। उद्या काय होणार आहे? दोन्ही भाऊ झेंड्याखाली नाही मात्र एका विचाराने एकत्र येतात। ही भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नांदी असणार आहे। मला वाटतं उद्याचे दोन्ही नेतृत्वांचं विचार त्या ठिकाणी आपण ऐकूया आणि त्या उद्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल। आज तुम्ही बघितलं असेल नुसतं हा त्या ठिकाणी GRची होळी झाली तर त्यांना आग लागली त्यांच्या बुडाला आणि आता तर मला वाटतं उद्याचा विजय मेळावा होणार आहे, अजून त्यांचं होईल, कळलं की नाही? परंतु मराठी माणसाला कोणीही गृहीत धरून चालणार नाही। मराठी अस्मितेचा झेंडा या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी असाच लहरत राहील असं मला वाटतं। दादा, आपण बऱ्याचदा बघतो की महाराष्ट्रावरती किंवा मराठीवर अन्याय झाला की
शिवसेना असेल, मनसे असेल. आता मनसे स्टाईल उत्तर दिलं जातं, शिवसेना स्टाईल. आता दोघांची स्टाईल आल्यानंतर जे काही टीकाकार असतील किंवा जे काही मराठी किंवा आपल्या अस्मितेवर टीका करतील त्यांना उत्तर कसं असणार आहे? मला असं वाटतं की शिवसेना आणि मनसे हे दोन्ही एका विचारधारेचे पक्ष आहेत, बरोबर आहे. आणि आम्ही एखाद्या माणसावर अन्याय झाला, एखाद्या विषयावर अन्याय होत असेल तर अशा ठिकाणी आम्ही एकत्र येतोच. आणि याच्यापुढे महाराष्ट्र बघेल. खरं तर ज्या वेळेला मनसे वेगळी लढते, शिवसेना वेगळी लढते, अशा वेळेला एक वेगळं वातावरण असतं. ज्यावेळेला दोघंही एकत्र लढू त्यावेळेला सत्ताधाऱ्यांना कळेल की बाळासाहेबांनी काय पेरून ठेवलं या महाराष्ट्रात. सो मला वाटतं ही काही खूप जास्त लांबचा पल्ला नाही आहे. उद्याच्या सन्माननीय राजसाहेबांच्या आणि सन्माननीय उद्धव साहेबांच्या भाषणानंतर आम्हाला आमची दिशा कळेल आणि आम्ही कुठल्या मार्गाला जाणार आहोत हे आम्हाला कळेल. पण जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे तुम्हाला मनसे आणि शिवसेना एकाच ठिकाणी उभे असलेले दिसतील. दोन्ही पक्ष मराठीसाठी अंत मेहनत घेतात, मराठीच्या पाठीमागे उभे असतात. मात्र काही लोक मराठीवर टीका करतात. त्या लोकांचं आपण नाव पण घेऊ इच्छित नाहीत. एका व्यक्तीने टीका केली की राजसाहेबांना टॅग केले, मी 15 वर्षापासून मुंबईत राहतो, मराठी बोलणार नाही, मराठी लिहिणार नाही, वाचणार नाही. माझा अनुभव सांगतो की जे लोक टीका करतात ना ते टीका केल्याच्या नंतर पुढच्या क्षणाला कुठेतरी जाऊन लपतात, ते कोणालाच दिसत नाही. या सर्वांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की एकदा येऊन आम्ही कार्यक्रम करू. नितेश राणे म्हणाले की कधीतरी मुंबईमधल्या मुस्लिम एरियामध्ये जाऊन गोल टोपी असणाऱ्या लोकांच्या कानपडात मारून दाखवा, तेव्हा तुम्ही हिंदू लोकांवरती का मारतात, हिंदू लोकांवर का अन्याय करतात असं म्हणतात. मला असं वाटतं की नितेश राणेंचं 10 वर्षापूर्वीची जर तुम्ही त्यांच्या फेसबुक किंवा त्यांचे व्हिडिओ पाहाल तर या गोल टोपीवाल्यांबरोबरच एकत्र जेवायला बसायचे, खायचे, पियायचे, त्यांची मदत घेतली, त्यांच्या मदतीने आमदार झाले, त्यांच्या मदतीने त्यांचे वडील मंत्री झाले, सगळं झालं. आणि आज ज्यावेळेला तुमची त्यांची गरज संपली त्यावेळेला तुम्ही आम्हाला सांगताय त्यांना जाऊन मारा. आणि उद्या भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली की तुम्ही पुन्हा तिकडे जाणार नाही याची खात्री काय? तुमची विश्वासार्हता महाराष्ट्रात नाहीये. तुम्ही कधीतरी शिवसेनेत होतात, मग कधीतरी तुम्ही स्वतःचा पक्ष काढलात, तिथून तुम्ही निघालात, काँग्रेसमध्ये गेलात, काँग्रेसमध्ये तुमचं काय झालं नाही, मग भारतीय जनता पक्षामध्ये गेलात. तुमचीच विश्वासार्हता नाहीये. तुम्ही आम्हाला काय सांगताय कुठे जाऊन कोणाला मारायचं? वेळ येईल तेव्हा आम्हाला जे आवश्यक वाटेल या महाराष्ट्राच्यासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी ते आम्ही करूच. पण तुम्ही पहिली तुमची गॅरंटी लिहून द्या की तुम्ही ह्याच पक्षात राहणार आहात आणि तुमचा कायमस्वरूपी हिंदुत्व हा धर्म असेल. त्याच्यामुळे ते काय म्हणतात आम्हाला त्याच्यात खूप जास्त इंटरेस्ट नाहीये. खरं तर ही आग जी लागली आहे ना ती हे दोघं भाऊ एकत्र येणार आहे त्याची आहे. हे बाकी सगळ्या गोष्टी सोडा. मीरा भाईंदरचं प्रकरण, ठाण्याचं प्रकरण, हे जे काही पेटलंय ना ते त्या हिंदी सक्तीचा जो GR रद्द झालाय ना तेव्हापासून हे झालेत वेडे. आणि मग कुठल्या ना कुठल्या तरी विषयात कोणाला तरी पाठिंबा देणं, म्हणजे मीरा भाईंदरच्या विषयामध्ये तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी त्यांचंच ते सगळं युनिट आहे, त्यांना पुढं करणं, ठाण्यातही आम्ही तुमच्याशी पाठी उभे राहून म्हणून सांगणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या त्या फ्रस्ट्रेशनमधनं बाहेर येतात. आणि मला असं वाटतं उद्याच्या नंतर त्यांचं काय होणार आहे हा प्रश्न मला पडलेला आहे. कारण ते अजून अजून वेडे होणार आहेत. आज मी आणि राजन विचारे साहेब इथे बसलोय, परवा जितेंद्र आव्हाड साहेब पण असतील, मग काय करणार तुम्ही? तो ठाण्याच्या राजकारणात उद्या तुम्हाला मजा येईल. कारण आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी जो काय माच केलाय ना तो विरोधात राहून आम्ही त्यांचा माच उतरू. दादा, शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यानेच दिली आणि ठाण्यावरती जेव्हा काल परवाची घटना घडली त्यावर राजन विचारे साहेबांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. मीरा भाईंदरमध्ये ठाण्यात येतं, तुम्ही सुद्धा त्यांच्या स्टाईलने उत्तर दिला. तुम्ही आता एकत्र आल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये जे काही आता मराठीवरती, मराठी अस्मितेवरती, मराठी संस्कृती त्यांना काय इशारा असणार शेवट? मी तुम्हाला सांगतो की ओरिजिनल शिवसेना आणि ओरिजिनल मनसे असे ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला आत्ता ठाण्यात हे 2 प्रकरणं आम्ही दोघांनी वेगवेगळी हँडल केली. त्यांनी ठाण्यातलं प्रकरण हँडल केलं, मी मीरा भाईंदरचं प्रकरण. ज्यावेळेला आम्ही दोघं एखादं प्रकरण एकत्र हँडल करू ना त्यावेळेला इथले व्यापारी असतील किंवा जे कोणी विरोधातले असतील ते आमच्या विरोधात उभे राहायची हिंमत करणार नाहीत, याची आम्हाला आमच्या स्वतःवर विश्वास आहे. त्यामुळे हे जे काही करतात ते आता करू द्या. मी पुन्हा सांगतो उद्याचं साहेबांचं आणि उद्धव साहेबांचं भाषण हे होऊ द्या एकदा की मग ह्यांना दाखवतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो. काही लोक आहेत ते मराठी बोलत नाही, ते टीका करतात, समोर बोलतात. मात्र असे काही सुद्धा आपल्याच लोक आहेत की ते आपल्या पाठीवर खंजीर खुसतात, आपल्या मराठीला म्हणजे मराठी भाषेला धिक्कार करतात किंवा त्यांच्यावरती टीका करतात. त्या लोकांशी कसं लढणार तुम्ही? मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही गद्दार होतेच ना, त्यावेळेलाही गद्दार होते, आताही गद्दार आहेत. त्यांनीही त्यांना
वेळोवेळी व्यवस्थित कामधंद्याला लावलं. आम्ही पण भविष्यात त्या सगळ्यांना कामधंद्याला लावू. उद्याचा दिवस त्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण मराठी माणूस एका कुठल्या ना झेंड्याखाली ना कुठल्या पक्षाखाली एकत्रित येणार आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जो इतिहास आता पुढचा लिहिणार तो सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल अशी एक प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिली आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्यसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.